न्यूमेरिकली न्यूट्रलायझेशन या प्रोसेसमध्ये आपण पहिला भाग सांगितला. यामध्ये आपण सांगितलं की जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस हे न्यूट्रलायझेशन मध्ये भाग घेतात तेव्हा त्यांचा डेल्टा एच हा -57.1 किलो जूल इतका असतो. एका सेक्शनचा विचार करा, तो 1 ग्रॅम इक्विव्हॅलेंट म्हणजे हा 1 मोलार असा हा भाग असतो. न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न असं विचारलं जातं तुम्हाला की ज्या वेळेला 0.1 मोलार HCl हा 0.1 मोलार NaOH सोबत न्यूट्रलायझेशन देईल तर डेल्टा H हा त्याचा किती असायला पाहिजे. आता हा शॉर्ट वाटतो पण the enthalpy of standard enthalpy of neutralization is -57.1 kilojoule. Then what will be the enthalpy of neutralization when 0.1 molar HCl neutralized by 0.1 molar NaOH? असा विचारला तर आपलं उत्तर असेल 1 मोलार ला -57.1 किलोजूल तर 0.1 मोलार ला x is equals to minus sign out of 57.1 into 0.1 divided by 1 equals -5.71 किलोजूल. हे झालं तुमचं उत्तर. न्यूमेरिकल मल्टिपल चॉईस क्वेश्चन, सीईटी, नीट यामध्ये अशा प्रकारचे छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. ठीक. आता आपला प्रश्न असा आला की जेव्हा 0.5 मोलार HCl 0.5 मोलार KOH सोबत न्यूट्रलाइज झालं तर काय होईल? सोपं उत्तर आहे. 1 मोलार -57.1 किलोजूल 0.5 मोलार x is equals to -57.5 into 1/2 divided by 1. 0.5 ला 1/2 केला आपण, हा गेला, हे 2, हे 8 आणि हे 7 आणि हे 5 आणि उत्तर आलं आपलं x equals to -28.75 किलोजूल. आता हे दोन्ही तुमच्या समोरचे न्यूमेरिकल्स आहेत, त्याला पाहून असं वाटतं की हा सेक्शन खूप सोपा आहे, काही अडचण नाही, सोपाच आहे. फक्त थोडंसं आता न्यूमेरिकल मध्ये बदल झाला तर काय होतं लक्षात घ्या. या न्यूमेरिकल सेक्शनचा विचार करत असताना प्रामुख्यानं काय होतं लक्षात घेता. आपल्याला प्रश्न विचारला 0.2 मोलार HCl reacts with 0.5 मोलार NaOH. खूप महत्त्वाचा, अतिशय महत्त्वपूर्ण असा कन्सेप्ट हा लक्षात ठेवा. आता प्रश्न पडतो इथे 0.2 आणि 0.2 होते डायरेक्ट आपण घेतलं. इथं काय करायचं? काय असतं की HCl आणि NaOH हे एकमेकांना न्यूट्रल करत आहेत. आता हा 0.2 आहे, हा 0.5 आहे, पण हा 0.2 च्या नंतर जेव्हा संपेल तेव्हा HCl उपलब्ध असणारच नाही. म्हणजे हा 0.5 असो का 0.10 असो का 1,00,000 मॉलिक्यूल असो, न्यूट्रलायझेशन होणार नाही. देयर शुड बी एक्सेस NaOH. त्याचं काम नाही. म्हणून जर डोक्यामध्ये हे जात नसेल तर एक लक्षात ठेवा, दोघांमध्ये लहान कोण आहे? सिंपल. मग 1 मोलार -57.1 किलोजूल 0.2 मोलार x equals to -57.8 into 0.2 divided by 1. बस इतकाच भाग लक्षात. याचं कारण असं आहे की तुम्ही किती घेतले, HCl चे 2 मोल घेतले, NaOH चे 5 घेतले, पण न्यूट्रलायझेशन 2च होणार आहे. HCl चे 5 घेतले, NaOH चे 7 घेतले तर 5च न्यूट्रलायझेशन होणार आहे. कारण न्यूट्रलायझेशन होण्यासाठी ऍसिड जितका आहे तितका बेस लागणार आहे. ऍसिड एकदा संपला तर बेस एक्सेस राहू शकतो. हा एक कन्सेप्च्युअल भाग आपल्याला इथे पाहायला मिळतो. आता दुसरा क्वेश्चन काय येतो की न्यूट्रलायझेशन करत असताना समजा असा हा क्वेश्चन आला, हा CH3, हा COOH प्लस हा NaOH
असं का घडतं? पहिला भाग आहे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय. द ऍसिड which gives more number of H plus ion in the aqueous solution is known as a strong acid according to Arrhenius. Strong base म्हणजे काय? The base which gives more number of OH minus ion in the aqueous solution is known as a strong base. Weak म्हणजे काय? The acid which gives less number of H plus ion in the aqueous solution is known as a weak acid. मग वीक आणि स्ट्रॉंग चा अर्थ देत असताना लक्षात घ्या, आता हा HCl स्ट्रॉंग आहे, याला H+ द्यायचा आहे, तर याला काय करावं लागेल? याला हा बॉन्ड तोडावा लागेल. बॉन्ड तोडण्याची क्रिया म्हणजे काय? डिसोसिएशन. मग स्ट्रॉंग मध्ये बॉन्ड तुटण्याची क्रिया ही लवकर होते, फास्ट होते, म्हणून तो H+ लवकर बाहेर पडतो, म्हणून तो चांगला आहे. वीक मध्ये तो H+ एवढ्या लवकर बाहेर पडत नाही. हा पॉइंट लक्षात. मग अशा कंडिशन मध्ये हा वीक आहे आणि हा स्ट्रॉंग आहे. थेरॉटिकल प्रश्नामध्ये आपल्याला हा भाग विचारला जातो की जवळपास स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पेक्षा एखादा ऍसिड अथवा एखादा बेस ज्यावेळेला वीक येतो तेव्हा बाहेर पडलेल्या हीट जी असते ही कमी स्वरूपात का बाहेर पडते, कमी स्वरूपातच बाहेर पडते. हा प्रश्न काय असतो, याचं उत्तर जर द्यायचं असेल तर हे लक्षात घ्यायचं, ॲरेनियसने सांगितलं की न्यूट्रलायझेशन ही प्रक्रिया H+ आणि OH- यांच्यामधली. आपण व्याख्या अशी केली तर H+ ऑफ एन ऍसिड रिएक्ट्स विथ OH- ऑफ अ बेस टू गिव्ह द अनडिसोसिएटेड वॉटर. हा वॉटर जो आहे हा अनडिसोसिएटेड वॉटर तयार करण्यासाठीचा पार्ट. मग याचा अर्थ ऍसिड जितक्या लवकर H+ देईल, बेस जितक्या लवकर OH- देईल, तितक्या लवकर ती न्यूट्रलायझेशनची प्रक्रिया झालेली असते. ठीक. मग आता प्रश्न काय झाला, हा वीक जो आहे हा लवकर H+ देत नाही, कारण त्याच्या Ka च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्याला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हणतो. याच्या व्हॅल्यूज ह्या लो असतात. The constant at equilibrium for the dissociation reaction is known as a dissociation constant. या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या लो आहेत म्हणून तो H+ हा लवकर देत नाही. मग काय होतं, न्यूट्रलायझेशन करण्यासाठी हा आवश्यक असतो. मग हा CH3, हा COO आणि हा H, हा प्लस आणि हा मायनस, हा बॉन्ड तोडण्यासाठी त्याच्याकडून तर लवकर तो बॉन्ड तुटला जात नाही. मग तो बॉन्ड तोडण्यासाठी इथे एनर्जीची आवश्यकता आहे. त्यालाच आपण हीट असं म्हणतो, त्यालाच आपण एन्थॅल्पी असं म्हणतो. हे HCl आणि NaOH मध्ये घडलं का? नाही घडलं. का नाही घडलं? कारण HCl स्वतः H+ देतो, NaOH हा स्वतः OH- देतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांना बॉन्ड तोडण्याची गरज अथवा आवश्यकता भासत नाही. मग इथे काय घडलं, इथे एनर्जी अथवा हीट जी आहे ही इथं द्यावी लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये जी हीट आली ती कुठून आली, आणि मग ती हीट जी असते ही रिक्वायर्ड असते, याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन अथवा एन्थॅल्पी ऑफ डिसोसिएशन. न्यूमेरिकल सेक्शन मध्ये आता लक्षात घ्या, आता प्रश्न विचारला जातो की हे इक्वेशन दिलं तर कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन म्हणायचं. याच्यामध्ये सिंपल भाग आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी जी असते -57.1 किलोजूल -52.0 किलोजूल बरोबर आहे 5.1 किलोजूल. म्हणजे जितकी एन्थॅल्पी लागायला पाहिजे, जेवढी हीट बाहेर पडायला पाहिजे होती त्यापेक्षा कमी का बाहेर पडली? कारण 5.1 किलोजूल एवढी हीट आपल्याला हा बॉन्ड तोडण्यासाठी द्यावी लागली. आणि तो बॉन्ड तोडण्याची क्रिया म्हणजे आयोनायझेशन अथवा डिसोसिएशन. आणि म्हणून एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन हा दोघांमधला डिफरन्स असतो. मग यामध्ये ऍसिडच वीक असावा असं नाही. न्यूट्रलायझेशन प्रक्रियेमध्ये स्ट्रॉंग ऍसिड सोबत वीक बेस असेल अथवा वीक ऍसिड सोबत स्ट्रॉंग बेस असेल. अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारणपणे
स्टँडर्ड इन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन पेक्षा इन्थॅल्पी कमी असते आणि ती लागलेली कमी जी इन्थॅल्पी आहे ही प्रामुख्यानं इन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन ऑर डिसोसिएशन म्हणून गृहीत धरल्या जाते. आता या कन्सेप्टचा वापर पहा ना तुम्ही कशा पद्धतीने याचा वापर करत असता. आता प्रश्न विचारला द न्यूट्रलायझेशन रिएक्शन ऑफ HCl and NH4OH is equals to H4Cl plus H2O delta H equals to minus 53 kilojoule. Consider a neutralization reaction. What will be the enthalpy of ionization असा प्रश्न विचारला. तर हा स्ट्रॉंग आहे हा वीक आहे. डेल्टा H is equals to minus 57.1 किलोजूल minus 53.0 किलोजूल. हा 1 मायनस मायनस झाला प्लस आणि हा झाला 4. या रिएक्शन साठी आपण देणार 4.1 किलोजूल इज द एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन फॉर दिस रिएक्शन. आणि म्हणून व्हाय आता विचारलं की 4.1 किलोजूल एवढी हीट का बाहेर पडली कमी पडली. तर आपलं उत्तर असेल जो बेस आहे हा बेस हा वीक आहे आणि म्हणून हा NH4OH जो आहे हा बॉन्ड तोडण्यासाठी आपल्याला इतकी हीट जी आहे इतकी उष्णता जी आहे ही प्रोव्हाइड करावं लागेल सो दॅट द एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन इज ऑलवेज लेस whenever one of the acid or base is weak. Take part in the neutralization. हा एक महत्त्वपूर्ण concept आपण enthalpy of neutralization